आज मी बनवणार आहे अगदी चविष्ट आणि कुरकुरीत अळूची वडी रेसिपी। अळूची वडी बनवताना रोल करताना तो सुटू नये, फाटू नये आणि वड्या परफेक्ट आकाराच्या तयार व्हाव्यात यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच वड्या अगदी कुरकुरीत होण्यासाठी असा एक पदार्थ वापरणार आहे ज्यामुळे वड्या अगदी कुरकुरीत तयार होतील। यासोबतच अगदी कमी तेलामध्ये अळूच्या वड्या कशा फ्राय करायच्या याची सोपी पद्धती या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। म्हणून अळूची वडी परफेक्ट बनवायची असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा अभिप्राय नक्की सांगा। तसेच सानवीज हेल्दी रेसिपीला सबस्क्राईब करा। नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। चला तर अजिबात वेळ न घालवता अळूची वडी बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी थोडासा गूळ आणि चिंच घेतलेली आहे। ही आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची आहे कारण चिंचेचा कोळ आपण अळूच्या वडीमध्ये वापरणार आहोत। तुम्ही याऐवजी लिंबूचा रस देखील वापरू शकता। आता हे असंच थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे। इथे मी अळूची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत आणि अळूची पाने घेत असताना तुम्ही इथे पाहू शकता अगदी डार्क अशा कलरची आहेत। तसेच अळूच्या पानाचं देठ तुम्ही इथे पाहू शकता अगदी काळपट अशा कलरचा आहे। अशा कलरची पाने तुम्ही बाजारातून घ्यायची आहेत। तसेच बाजारामध्ये अजून पोपटी कलरची देठ असलेली पाने देखील भेटतात। ही पाने आपल्याला अजिबात वापरायची नाही कारण ही पाने घशामध्ये खूप खवखवतात। तसेच पानाच्या मागच्या बाजूला जी मोठी शीर असते आणि बाजूला 2 शिरा असतात या शिरा आपल्याला चाकूने अलगदपणे काढायच्या आहेत आणि देठ देखील काढून टाकायचं आहे। पानाच्या मागच्या शिरा काढल्यामुळे अळूची वडी घशामध्ये खवखवत नाही, त्यामुळे या शिरा नक्की काढायच्या आहेत। पानाच्या मागच्या शिरा काढल्यानंतर पान असं लाटण्याने लाटून घ्यायचं आहे म्हणजे मग वड्या करताना अगदी व्यवस्थित तयार होतात। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ असं पान तयार झालेलं आहे आणि याचा रोल देखील अगदी व्यवस्थित होतो म्हणजे मग रोल करत असताना तो अजिबात फाटत नाही। अशा पद्धतीने मी सर्व पानांचे मागचे देठ शिरा काढलेले आहेत आणि लाटण्याने अगदी पानं मऊ करून घेतलेली आहेत। आता अळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं पीठ तयार करूया। त्यासाठी इथे मी सुरुवातीला 2 कप बेसन घेतलेलं आहे। त्याचबरोबर अळूच्या वड्या अगदी कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत। यामुळे अळूच्या वड्या अगदी खुसखुशीत तयार होतात। तसेच चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे। तुमच्या घरी जे उपलब्ध असेल ते तिखट घालायचं आहे। अगदी पाव चमचा हळद घालायची आहे। चिमूटभर हिंग, 1 चमचा धने जिरे पावडर आणि थोडासा ओवा मी हातावरती चुरून घातलेला आहे कारण वड्यामध्ये बेसनचा वापर करणार आहोत तर पचायला थोड्याशा हलक्या व्हाव्यात यासाठी ओवा घातलेला आहे। तसेच अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे, यामुळे वड्या थोड्या फुलण्यासाठी मदत होईल। आता हे कोरडे जिन्नस असताना सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग सगळीकडे अगदी मसाला व्यवस्थित मिक्स केला जाईल। आता यामध्ये मी लाल मिरची पावडर अगदी चिमूटभर घातलेली आहे। तसेच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये लसूण चालत नसेल तर लसणाची पेस्ट नाही घातली तरी चालू शकते। सुरुवातीला गूळ आणि चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं त्यापासून बनवलेलं कोळ यामध्ये घालायचं आहे। यामध्ये चिंचेची साल किंवा गुळाचे खडे देखील असतात, त्यामुळे गाळण्याने गाळून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। अळूच्या वड्या बनवत असताना पीठ हे जास्त पातळ ठेवायचं नाही, थोडंसं घट्टसरच असलं पाहिजे म्हणजे मग ते पानांना अगदी व्यवस्थित लावता येतं आणि रोल बनवल्यानंतर पीठ बाहेर येत नाही। त्यामुळे पीठ मळत असताना जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हळूहळू हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने सर्व गुठळ्या मोडत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही ते पाहू शकता हे पीठ अजून थोडंसं घट्ट वाटत आहे। अगदी 1 चमचाभर यामध्ये मी पाणी घालून पुन्हा मिक्स करत आहे आणि आता तुम्ही ते पाहू शकता पीठ अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही। आता हे पीठ तयार झालेलं आहे। आता रोल बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी पान घेत असताना ही जी बाजू आहे ती खाली करायची आहे आणि मागची बाजू वरच्या साईडला करायची आहे आणि त्या बाजूला आपल्याला पीठ लावायचं आहे। पीठ लावत असताना सगळीकडे एकसारखं लावायचं आहे आणि जास्त देखील लावायचं नाही, अगदी पातळ असा थर लावायचा आहे।
या पद्धतीने संपूर्ण पानाला अगदी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे. मी पानाच्या खाली घेतलेलं ताट छोटं पडत होतं, त्यामुळे आता मी किचनच्या ओट्यावरतीच करत आहे. परंतु त्याआधी सर्व ओटा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे. कारण अळूच्या पानांचा आकार खूप मोठा आहे. ती एका ताटावरती किंवा परातीवरती बसू शकत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पानाला पीठ देखील लावता येणार नाही. तसेच पहिल्या पानाला पूर्ण पीठ लावून झाल्यानंतर दुसरं पान ठेवत असताना त्याच्या उलटं ठेवायचं आहे आणि त्या पानाला देखील अगदी पातळ असा पिठाचा थर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मी पुन्हा तिसरं पान ठेवलेलं आहे. हे दुसरं पान ठेवलेलं आहे त्याच्याबरोबर उलटं ठेवायचं आहे. माझ्याकडे इथे खूप मोठी पानं आहेत, त्यामुळे मी 3च पानं ठेवणार आहे. जर तुमच्याकडे छोटी पानं असतील तर 4 ते 5 पानं ठेवली तरी चालू शकते. आता तिसऱ्या पानाला देखील व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे. आता त्यानंतर पानाचा जो उभा भाग असतो तो आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि त्यालाही पिठाचा पातळ असा थर लावायचा आहे. तसेच दुसऱ्या बाजूची देखील उभी जी साईड आहे ती देखील अशाच पद्धतीने आतल्या साईडला घ्यायची आहे आणि त्याला देखील अगदी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने पानाचं जे खालचं टोक आहे ते देखील आतल्या साईडला दुमडायचं आहे आणि त्याला देखील वरून व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पीठ अजिबात बाहेर येत नाही आणि रोल अगदी व्यवस्थित बसतो. रोल बनवत असताना अगदी व्यवस्थित प्रेस करून रोल बनवायचा आहे आणि तसेच बाजूने जर बाहेर येत असेल तर आतल्या साईडला प्रेस करायचं आहे आणि व्यवस्थित रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे. म्हणजे मग सगळीकडून एकसारखा रोल तयार होतो आणि सर्व वड्या एकसारख्या आकाराच्या देखील होतात. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित प्रेस करून रोल बनवायचा आहे आणि शेवटी जे टोक राहतं ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. तसेच दोन्ही बाजूला देखील रोल बाहेर आलेला असेल तर आतल्या साईडला प्रेस करून घ्यायचा आहे. म्हणजे मग रोलच्या मध्ये पोकळी निर्माण होणार नाही आणि सगळीकडे एकसारखी लेवल तयार होईल. आता रोल वाफवत ठेवण्यासाठी इथे मी मोदक पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे रोल ठेवायचे आहेत. तसेच रोलचं शेवटचं टोक जिथे चिटकवलेलं आहे ती साईड खालच्या बाजूला करायची आहे. अळूचे रोल वाफवण्यासाठी इथे मी कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. या पाण्यामध्ये अशा पद्धतीने खाली स्टँड ठेवायचा आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मगच मोदक पात्र यामध्ये ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, खाली जे पाणी घातलेलं आहे ते मोदक पात्राला चिकटता कामा नये. आता यावर फिट्ट बसणारं झाकण ठेवायचं आहे कारण याच्यातील वाफ बाहेर जाता कामा नये. सर्व वाफ ही वड्यांना लागली पाहिजे. 25 ते 30 मिनिट वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जेवढे जाड रोल केले आहेत त्यावरती अवलंबून आहे. मी 25 मिनिट रोल वाफवून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता हाताने प्रेस केल्यानंतर अजिबात आतमध्ये दबत नाही. तसेच बाजूला लागलेलं पीठ देखील बोटाला अजिबात चिटकत नाही. म्हणजे रोल अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. आता मोदक पात्र बाहेर काढायचं आहे आणि रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता अजिबात रोल वाफवल्यानंतर सुटलेला नाही. अगदी आहे असा घट्ट राहिलेला आहे. आता हे रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच कट करायचं आहे. जर तुम्ही गरम असताना कट केले तर ते रोल सुटू शकतात आणि परफेक्ट वडी कट केली जाणार नाही. मी ते रोल पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि मगच कट करत आहे. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशा वड्या कट होत आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये जेवढ्या पातळ हव्या आहेत तेवढ्या पातळ देखील कट करता येतात आणि अजिबात सुटत नाहीत. तुम्ही ते पाहू शकता मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अगदी परफेक्ट अशी वडी कट झालेली आहे. तसेच अगदी पातळ अशा वड्या कट करता आलेल्या आहेत आणि रोल अजिबात सुटलेला नाही. फक्त वाफवलेले देखील वड्या चवीला छान लागतात. परंतु इथे मी तुम्हाला थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून दाखवणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता या तव्यामध्ये मी अगदी थोडंसंच तेल घेतलेलं आहे. या तेलामध्ये वड्या मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. अगदी कमी तेलामध्ये वड्या फ्राय करत तर आहोतच, परंतु यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे वड्या अजिबात तेल पीत नाहीत. अगदी कोरड्या अशा तयार होतात. वड्या भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. वड्यांची खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली की नंतर मग वड्या पलटून घ्यायच्या आहेत आणि दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घ्यायची. आता वड्यांची दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजली गेलेली आहे. ज्या अळूच्या वड्या दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत त्या थोड्याशा तव्याच्या बाजूला काढून ठेवायच्या. म्हणजे मग त्याच्यातील तेल संपूर्णपणे नितळून जाईल. आणि तुम्ही ते पाहू शकता एक वडी खालच्या साईडने थोडीशी भाजली नाही, ती थोडीशी अजून खालच्या साईडने भाजून घेऊया. तोपर्यंत त्या बाजूला काढलेल्या वड्या आहेत त्या सर्व ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत.
अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता फ्राय केलेल्या वड्यांची चव आणखीन आपल्याला वाढवण्यासाठी तव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता हा तडका वड्यांवर टाकायचा आहे, म्हणजे मग वड्या आणखीन थोड्याशा खमंग लागतील. आता एका प्लेटमध्ये कुरकुरीत अळूच्या वड्या सर्व करूया. तुम्ही ते पाहू शकता, अगदी छान अशा अळूच्या वड्या दिसत आहेत. आता या वड्या सर्व केल्यानंतर याच्यावरती मगाशी बनवलेला तडका घालायचा आहे. हा तडका अळूच्या वड्यांवरती घातल्यानंतर अळूच्या वड्या आणखीनच खमंग लागण्यासाठी मदत होते. अगदी खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला देखील ही अळूच्या वडीची रेसिपी नक्कीच आवडली असेल. तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल की अगदी कुरकुरीत अशा अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि अळूची वडी तोडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, अगदी छान अशा याला लेयर्स देखील सुटलेले आहेत. अगदी पातळ अशी लेयर तयार झालेली आहे. तसेच यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे वड्या कुरकुरीत तर झालेल्या आहेतच, परंतु तेल देखील अगदी कमी शोषून घेतलेलं आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने अळूच्या वड्या बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडतील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने अळूच्या वड्या बनवाल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.